नमस्कार. मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले, भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे याचा संस्थापक. माझ्या धर्मपत्नी सौ स्नेहल आणि डॉक्टर अंजली कुलकर्णी या IIT कानपूरच्या रिटायर्ड हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. प्राचीन भारतीय परंपरा ही मूलतः यज्ञ परंपरा आहे. तिला सनातन परंपरा म्हणा, वैदिक परंपरा म्हणा, हिंदू परंपरा म्हणा, आर्य परंपरा म्हणा, कुठल्याही नावानं जरी ओळखलं तरी देखील ही मूलतः यज्ञ परंपरा आहे. यज्ञ हे एक विज्ञान आहे. यज्ञ ही एक सायंटिफिक प्रोसेस, वैज्ञानिक प्रक्रिया आहे. या संपूर्ण भारत देशामध्ये जी गेल्या हजारो लाखो वर्षापासूनची एक जिवंत असलेली सभ्यता आणि परंपरा आहे. संपूर्ण जगभर आपली जशी विश्वगुरु म्हणून ओळख आहे, तशीच आपली ज्या भूमीमध्ये सोन्याचा धूर येत होता, ज्या भूमीमध्ये विश्व कुटुंब वसुदैव कुटुंबकम अवघे विश्वची माझे घर अशी परंपरा जिथं होती, जिथं समाजातले सर्व स्तर, सर्व चातुर्वर्ण एका कुटुंबासारखे एकत्र राहत होते, म्हणून संपूर्ण जगामध्ये जिथं समृद्धी आणि संपत्ती निर्माण झाली, असा केवळ आणि केवळ भारत हाच एक देश आहे, हिंदुस्थान हाच एक देश आहे. या सनातन परंपरेचं जे रहस्य आहे ते या यज्ञ परंपरेमध्ये. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. गृहयज्ञ आहेत, आपल्याला माहित आहे, लघुरुद्र करतो आपण, नवचंडीचा यज्ञ करतो, गणेश याग करतो. यांना गृहयज्ञ किंवा स्मार्त यज्ञ म्हणतात. यातील सर्वश्रेष्ठ यज्ञ त्याला म्हणतात श्रौत यज्ञ. श्रौत म्हणजे वेद. वेद हे अपौरुषीय आहे, देवांची वाणी आहे. वेद कुणी माणसांनी लिहिलेले नाहीये. या वेदांनी सांगितल्याप्रमाणे, श्रुतींनी सांगितल्याप्रमाणे केले जाणारे यज्ञ म्हणजे श्रौत यज्ञ. आणि या श्रौत यज्ञातला सर्वात श्रेष्ठ यज्ञ हा सोमयाग आहे, सोमयाग यज्ञ. आज या येडशीच्या या अत्यंत पवित्र पावन भूमीमध्ये खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की या गावाचं नाव वेदश्री असं होतं. जिथं वेद साक्षात नांदत होते अशा गावाला आपण येडशी बनवून टाकलंय. हा केवढा दैव दुर्विलास आहे. परंतु याच भूमीमधनं पुन्हा एकदा या सोमयागाच्या आयोजनातनं संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी, संपूर्ण विश्वामध्ये शांती यावी म्हणून आज संपूर्ण जगभरात आपण पाहतोय की वेगवेगळ्या देशांमध्ये युद्ध सुरू आहेत, अतिरेकी कारवाया सुरू आहेत, संपूर्ण समाज संस्कारहीन झालाय. स्त्री, पुरुष, तरुण, मुलं, युवक, युवती सगळे बेतालपणे वागतायत. कुणीही कुणाचा कुणाला घरबंद राहिलेला नाहीये. कुणी कुणाला बोललं की ते म्हणतात काय तुझ्या बाबाचं खातो का आम्ही. अशा प्रकारची समाजाची आज स्थिती झालेली आहे. समाज संस्कारहीन झालेला आहे. या चित्रपटांनी, माध्यमांनी संपूर्ण जणू काही मानव जातीला नष्ट करायचा विडा उचललेला आहे. याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग, आज आपण पाहतोय की आज एप्रिल महिन्यात, मे महिन्यातच पाऊस सुरू होतोय. संपूर्ण सृष्टीचं संतुलन बिघडलेलं आहे. ही जी पंचमहाभूत आहेत, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पृथ्वी, पाणी, अग्नी, आकाश आणि वायू ही मूळ 5 बेसिक एलिमेंट्स ऑफ नेचर असं ज्यांना म्हटलं जातं, पंचमहाभूत. या पंचमहाभूतातलं संतुलन सगळं आपण सगळं गमावलेलं आहे. तर त्याच्यासाठी त्याच्यावर उपाय हे केवळ आणि केवळ वेदांमध्ये आहेत, उपनिषदांमध्ये आहेत, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आहेत. आज जे काही वारकरी संप्रदाय असू दे, रामदासी संप्रदाय असू दे, संपूर्ण समाज ज्या धर्मशास्त्राच्या आधाराने जगतो त्याचं मूळ यज्ञ परंपरा आहे, त्याचं मूळ श्रुती आहे, त्याचं मूळ वेद आहे. आणि या वेदांनाच अनुसरून अशा पद्धतीनं भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम फाउंडेशननं आदरणीय डॉक्टर अंजली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक आशीर्वाद परमपूजनीय स्वामी गोविंददेवगिरी महाराज, जे राम जन्मभूमी अयोध्येचे ट्रस्टी आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर कपिल कपूर, डॉक्टर उलरिक बर्च जर्मनीतले, संपूर्ण जगभरातनं हे सगळ्या लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे की संपूर्ण जगातल्या आजच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर केवळ आणि केवळ सनातन वैदिक हिंदू ज्ञान परंपरा हेच उत्तर आहे. आपल्याला किती कुणी बहकवलं, किती जरी आपल्याला काही गोष्टी सांगल्या तरी देखील सगळ्या समष्टीच्या कल्याणाचा विचार करणारा, व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करणाऱ्यांना, सगळ्यांना पोटभर खायला
खायला मिळू दे, सगळ्यांना जे ज्या काही आवश्यक त्यांच्या गरजा पूर्ण होऊ देत, अशा प्रकारचा विचार करणारा संपूर्ण जगातला एकमेव सनातन वैदिक हिंदू समाज आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः आजच्या युवा पिढीला हे सांगायची गरज आहे की सगळी जीवनमूल्य आज युनेस्को जे काही बोलतोय, युनो बोलतोय, संपूर्ण जगातल्या संस्था जे काही बोलतायत ते आम्ही हजारो लाखो वर्ष या ठिकाणी आचरणात आणले. आत्ताच रामलिंगच्या या डोंगरावर मी गेलो होतो. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा तिथं वास झालेला आहे आणि तिथे सोमवल्लीचा मी शोध घेतला आणि ती सोमवल्ली तिथं प्राप्त झाली. आपण किती भाग्यवान आहोत. या आपल्या भूमीमध्ये ह्या सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. या निमित्तानं मी आज आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी, विशेषतः युवकांनी, या हिंदू धर्माचा, सनातन वैदिक परंपरांचा, यज्ञ संस्कृतीचा अभ्यास करावा. आज दुर्दैवानं असं झालं की आपण फक्त जन्मानं हिंदू आहोत, पण आपण हिंदू म्हणजे काय, आपल्या ज्ञान परंपरा म्हणजे काय, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, कालिदास, आपल्याला काही कुठल्याही ग्रंथांची माहिती नाहीये. तर ही सगळी माहिती करून घेणं आणि या यज्ञ परंपरेच्या दौऱ्यानं आज मराठवाड्यासारख्या ठिकाणी आणि या एका वेगळ्या ठिकाणी याचा हा यज्ञ करतो, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. इथल्या स्थानिक सगळ्या नागरिकांनी, कैलास महाराजांनी, धनेश जोशी महाराजांनी याच्यामध्ये फार मोठं सहकार्य केलेलं आहे. मला असं वाटतं की या येणारा जो काळ आहे तो अतिशय आव्हानात्मक आहे. मनुष्य नावाचा प्राणीच अस्तित्वात राहील की नाही अशा प्रकारची शंका आज निर्माण झालेली आहे. इतकं असंतुलन आपण सगळीकडे पाहतोय. त्यामुळे या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की अधिकाधिक लोकांनी या सोमयागाचं दर्शन घ्यावं, सोमयाग पाहावा. या सोमयागामधनं निघणारी जी विभूती आहे ती अत्यंत चमत्कारी आहे. तिचा परिणाम अतिशय अद्भुत अशा प्रकारचा आहे. या यज्ञातून प्राप्त होणारा जो चरू आहे, जो प्रसाद आहे, त्याचे सुद्धा अत्यंत वेगवेगळे फायदे आहेत. तर अशा दृष्टीनं मला असं वाटतं की प्राचीनच्या गोष्टी आपण असं म्हणतो की पुराणातली वांगी पुराणात, पण असं म्हणून त्याची कुचेष्टा न करता त्याचा वैज्ञानिक दृष्टीनं अभ्यास करणं आणि आज संपूर्ण जगभरातनं, तुम्ही हरिद्वारला जा, तुम्ही वाराणसीला जा, तुम्ही रामेश्वरला जा, त्र्यंबकेश्वरला जा, संपूर्ण ठिकाणी आज जगभरातनं लोक, विदेशी लोक येऊन आमच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतायत आणि ते त्यातली रहस्य उलगडून करतायत. आणि आम्हीच मात्र आमच्या सगळ्या ज्ञान परंपराकडे पाहत नाही, त्याचा अभ्यास करत नाही, त्याचा विचार करत नाही. या सगळ्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपले आदरणीय पंतप्रधान किंवा योगी आपल्याला सगळ्यांना, सगळेच जण आता याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. केंद्र सरकारनं सुद्धा इंडियन नॉलेज सिस्टीम हे कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, शाळांमध्ये सक्तीचे गेले की याचा अभ्यास आता करायची गरज आहे, कारण याच्यातच सगळी उत्तरं आहेत. या सगळ्यांना मी आपल्याला आवाहन करतो की आपण या सगळ्याचा अभ्यास करावा, सगळ्यांनी इथं भेट द्यावी आणि आपल्या जीवनामध्ये हा जो यज्ञाचा मार्ग आहे, आपलं जीवन, आपण साधं भोजन करतो, जेवण करतो, त्याला सुद्धा आपण म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरी, तो यज्ञच आहे. म्हणजे प्रत्येक जीवन आपलं सगळं यज्ञमय, प्रत्येक क्षणाचं यज्ञ. तर आपण सगळ्यांनी याची माहिती करून घ्यावी, याचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा. वसुदैव कुटुंबकम असं आपल्या समाजातल्या सगळ्यातल्या द्वेषाच्या भावना सगळ्या नष्ट व्हाव्यात. सगळे आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत, आपल्या आनंदामध्ये त्यांचाही वाटा आहे. आपण सगळे पृथ्वीवर पाहुणे म्हणून, टुरिस्ट म्हणून आलेलो आहे, पर्यटक म्हणून आलेलो आहे. कधी आपलं तिकीट फाटणार ते आपल्याला माहित नाही आहे. अशाला इथं असताना सगळ्यांनी आनंदानं, प्रेमानं राहावं आणि हा पूर्णपणे निसर्गाशी संतुलन साधणारा अशा प्रकारचा हा यज्ञ आहे. सर्वांनी याचा आनंद घ्यावा आणि पुन्हा आपला देश, आपली संस्कृती, भारत माता संपूर्ण जगामध्ये विश्वगुरु तर होईलच, परंतु या देशामध्ये पुन्हा घराघरातून सोन्याचा धूर येईल. या संपूर्ण देशामध्ये घराघरातून, शेतकऱ्यांमध्ये, खेड्यापाड्यामध्ये समृद्धी निर्माण होईल अशा प्रकारची प्रतिज्ञा आपण करूया आणि त्या दृष्टीने या यज्ञ परंपरेची अनुभूती घेऊया. भारत माता की जय, विश्वगुरु भारत की जय, विश्व विजयी भारत की जय.